नमस्कार मंडळी, नमस्कार. आयुष्यातल्या कटकटींना लावूया विनोदाचा मस्का आणि अनुभवूया लाफ्टर्सचा लज्जतदार चस्का. अर्थात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. तर मंडळी, एका संगीत क्लासमध्ये संगीत शिकायला आलेला आहे एक भाई, आणि ही धमाल दाखवायला तुमच्या समोर येत आहेत. नको प्लीज, प्लीज नको. आपल्याला काही कलाकारांची नावं घ्यायची गरज नाहीये. का? एक तर 4-4, 5-5, 6-6 जण असतात स्किट मध्ये. प्लीज नको. बरोबर आहे रे ओंक्या. म्हणजे बघ ना, आपण अँकर लिंक मध्ये पण त्यांची नावं घ्यायची, स्क्रीनला पण त्यांची नावं दिसणार. कशाला ना कलाकारांचे लाड. बघ ना, आपण एक त्यापेक्षा असं करूया, असं म्हणूया की तर सादर करायला येत आहेत ते कलाकार ज्यांना वेळेवर आणण्याची जबाबदारी पार पाडतो विराज जगताप. तर स्वागत करूया त्या कलाकारांचा. टाळ्या. या रे या. नमस्कार, मी पंडित सुशील कुमार. म्हणजे खरं माझं नाव सुशील कुमार, पण माझ्या गुरुजींनी काय सांगितलं की तू तुझ्या नावाच्या आधी एक सू लाव, म्हणजे तुझे सूर आहेत ना ते व्यवस्थित लागतील. तर मी गुरुजींना म्हटलं की गुरुजी आधीच माझ्या नावात सू आणि शी आहे, तर कशाला उगाच. तर नाही म्हणले, आता तर तू सू लावच. म्हणजे काय, तू जी काय सांगीतिक शी करतोस ती झाकली जाईल. तर असा मी सुशील कुमार. बेटा 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 चेतना, एकदम डायरेक्ट वरचा साका लावलायस तू. गुरुजी मी वरचा सा लावलाय कारण बाहेरचे दोन माझ्या मागे लागलेत. गुरुजी. कोण कोण दोन? गुरुजी तो नाक्यावरचा सरगम भाई गुरुजी, आणि त्याचा पंटर गुरुजी. माझ्या काय? मी काय करू गुरुजी? तो भाई, तो सरगम भाई इकडे येतोय. अरे बापरे, आता कसली वर्गणी मागायला येतोय तो? सरगम भाई, भाभी वहिनी इथेच आहे. वांक्या, भाभी वहिनी नाही, भावी वहिनी. गुरुजी त्यांना सांगा ना जायला. गुरुजी. अरे अरे गुजुरी नमस्कार. नाही गुजुरी पाया पडतो. राहू दे. हे ना ह्याच्यामुळे जमत नाही, आज जाते. नाही नको, वाकू नका ना. पण थांबा. अरे वांक्या यार, काय पॅन्ट शिवली आहे मला कळत नाही. या तर आज एकदम कसं काय साक्षात तुम्ही प्रत्यक्षात म्हणजे इथे डायरेक्ट, म्हणजे गुजुरीने एकदम पॉइंटलाच हात टाकला या डायरेक्ट. गुजुरी कसं आहे, आज मी इथं तुमच्याकडे गाणं शिकायला आलोय, आणि ती चेतना आहे ना, हिने आपल्याला वादा केलाय की मी गायक झालो तर ती माझ्याशी लग्न करणार आहे. गुरुजी खोटं बोलतोय हा. बोलली चेतना यार. मी कशाला ह्याला वादा करू गुरुजी? मी माझं ठरवलेलं आहे गुरुजी की एकतर मी गायकाशी लग्न करीन, नाहीतर दूधवाल्याशी. ही तुलना बेटा मला कळली नाही. म्हणजे गायक एक कळलं, दूधवाला म्हणजे कसं काय? म्हणजे गुरुजी, लोक दूध पिणं कधीच सोडणार नाहीत ना, त्याच्यामुळे मग दूधवाला कधीच उपाशी मरणार नाही. गुरुजी. चातुर्य. हे बेटा त्याच झालाय. आणि आपण काय दूधवाला बनू शकत नाही. म्हणजे आपल्याला दुधाची एलर्जी आहे. दुधाचा नुसता वास आला ना की मला एकदम उंगू होतंय. मी म्हणजे डेअरी समोर तर मी सुपारी पण नाही घेत नाही. डेअरीतले आपण गेम वाजवत पण नाही, माहिती आहे का? चांगलं आहे ना. म्हणजे तुमच्यापासून जर लपायचं असेल तर डेअरीत जाऊन लपायचं. नाही, पण डेअरीतले गेम मी वाजवतो ना. मी फक्त डेअरीतलेच गेम वाजवतो. मला आहे ना दुधाचा वास सॉलिड आवडतो. सॉलिड आवडतो म्हणजे मला सुरा आणि बंदूक नाही लागत.
ज्याचा गेम करायचा आहे ना त्याला मी डेअरीमध्ये घेऊन जातो, कोपऱ्यात बसवतो, त्याच्या तोंडात गाळणी देतो आणि 5-6 लिटर दूध ओततो. सकाळी त्याचा हागून हागून मृत्यू होतो. ते महत्वाचा नाही आहे गुजरी, म्हणून मी दूधवाला नाही होऊ शकत, म्हणून मला गाणं शिकायचं गुजरी. मी तुमच्या पाया, मला पाया पडायचा मला पाया गुजरी, पाया पडतो, मला गाणं शिकव गुजरी. गुजरी गाणं शिकव. बरं ठीक आहे, आता तुमच्यासारख्या माणसाला माझ्याकडे येऊन गाणं शिकायचंय हा माझ्या संगीताचा विजयच आहे. गुरुजी नका शिकू ना गुरुजी, नाहीतर मला याच्याशी लग्न करावं लागेल गुरुजी. बघूयात तर किती शिकतो ते. या बसा. हा बसूया, चला बसूया. हा हा बरं आता आपण गाण्याच्या शिकवणीला सुरुवात करूया. हा. बरं याआधी तुम्ही कधी गाणं गायला? ये बघ. अरे आपण लय वेळा गाणं गातो. सकाळी अंघोळी करताना तर गाणं गातो. नाही तर माझ्या साबणाला फेस नाही येत. गाऊन दाखवू काय? बाई विचारता काय? गावा ना, गावा. गावा. ते पण बोलले बाई. चेतना तुझ्यासाठी हा फक्त. म्हणून साबणाला फेस येतो. अरे गुजरी कसं वाटलं गाणं? अशक्य. थँक्यू गुरुजी, थँक्यू. अरे बाप रे. अरे गाण्याच्या शिकवणीला सुरुवात करूया. शिकवा ना गुजरी, शिकवा. शिकूयात, चला हरकत नाही. अरे ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले, मी ह्या बैलाच्या मुखातून गुजरी बहिष्ठ विद्यार्थ्याला मी गाणं शिकवणार. काहीच टेन्शन नाही. बाई बहिस्त म्हणजे? हा नाही माहिती नाही. म्हणूनच मी आहेच ते विचारलं. ए अखियों के झरोकों से तुझं काय रे? इथे फक्त गाणं शिकायचं असेल तरच थांबायचं. हा उगाच इथे बसायचं नाही, नाहीतर सारे साटकन देईन. हा गुरुजी जाऊ. हा भाई आहे, तू भाई नाहीयेस. नाही पण मला पण गाण्याची आवड आहे. हा मी इथे गाण्यासाठीच बसणार आहे. मला नॉलेज नाही पण मला गळा आहे. मी काय ऐकू काय? ऐकव गुजरी माफ करा. काय करतो यार तू? विज्जत घालवतो यार. नाही भाई. अहो अद्भुत आहे, अद्भुत. काय गोड गळा आहे त्याचा. म्हणजे गळ्यात त्याचे सूर म्हणजे असे नुसते असे बागडतायत. बेटा इथे 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 तुझ्यात गायक होण्याचे गुण आहेत. शाबाश शाबाश शाबाश. शाबाश शाबाश. भाई माझ्यात गायक कोण होण्याची? गायक होण्याची शक्यता आहे. हा इथं येऊ क्या तू जास्त शानपणा करू नको. वा वा वा. तू माझ्यापेक्षा नाही चांगला गायचा. भाई मी तुमच्यापेक्षा चांगलं नाहीच गाणार आहे, पण वहिनींना पटवायचं म्हणल्यावर तिथं कोणतरी पाहिजे ना. आता शेणापेक्षा लीद भारी हे कळलं तर पाहिजे ना. बरोबर आहे. म्हणजे मी लीद नाही मी शेण. चालेल. चला पण मी लीदच राहिलो ना. रात्री आठवण करा, सगळा हिसाब करा जरा. मला रात्री आठवण. भाई चला बसा इकडे. चला आहे. तर आता आपण गाण्याच्या शिकवणीला सुरुवात करूया. सुरुवातीला सा लावायचा. सा एवढाच आहे ना, एवढा येतो आपल्याला. काय आता लावतो बघा. भाई ते आधी स्वेटर विणणं आहे ना, ते जरा बंद करा तुमचं. काय म्हणजे चांगला प्रयत्न आहे तुमचा, एकदम छान आहे, स्तुत्य एकदम. पण तुम्ही एवढे मोठे भाई आहात, कशाला उगाच ह्या सुरांच्या फंदात पडता तुम्ही? गुजरी तू असं नको करू यार. तू गुजरी डायरेक्ट हात टेक. गुजरी हे बघ असं नको करू. मी तुझ्या पाया पडतो. गुजरी तुझी ना हे बघ शिकवण्याची पद्धत चुकते आहे. तुम्हाला मार
मला तुडव पण शिकवा नाही गुजरी. गुजरी भाई खरं बोलतोय. त्याला डरकाव, त्याला धमकाव आणि त्याच्याकडनं ते टॅलेंट काढून घे. हा शपथ, नाही, त्याला- गुरुजी. नाही, नाही, भाई. तुम्ही केलं पाहिजे. हा चला आता आपण गाण्याच्या पुढच्या वळणावर जाऊयात. हा. आता आपण सरगम शिकायची. हा हे बघा लक्षात ठेवा. सरगम बाई सरगम शिकणार आहे. सात सूर असतात. सा रे ग म प द नि सा. आला लगेच आला. भाई लगेच आलाय. या, हा. अरे फक्त सांग. हा गे राम हेरुनीसा. ऐका भाई. अरे ऐका माझं. अरे ऐका. बेटा बेटा नाही तू 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 भाई. तू चुकून आला. कोण कोण मेरून मेरुनीचा कोण? हा? कोण मेरूचा नाही मेरुनीचा कोण? नाही काय झालं भाईला ना आमच्या छमछम बार मध्ये मेहरुनिसा आठवली. एवढं झालं. आता पुढची शिकवणी चेतना घेईल. चेतना हो गुरुजी. गा सा सा रे ग रे सा रे ग म ग रे सा रे ग म प म ग रे सा. गा ए कुठे चाललास? बस इथे गाणं गायचंय ना. गा गा कसं सा रे सा. गा एवढा पहिल्या दिवशी लय होईल रे. हे बघ जर तू गायक झालास ना तरच मी तुझ्याशी लग्न करणार आहे. लक्षात ठेव. फुमहा गम. हा ग नीट गा. नीट सा रे सा रे ग रे सा रे ग म ग रे सा. गा. सारे सारे गणे सगळे सा. कहर परफॉर्मन्स. अप्रतिम परफॉर्मन्स झालेला आहे. मला खूप आवडला. आपण बघूया हास्यरसिक काय म्हणतात. सई. सुरांची ही निरागस मैफिल खूपच आवडली. तुम्ही चौघेही विनोदाचे सगळे सूर अवगत असलेली मंडळी आहात आणि त्या सुरांना आपल्याकडे कसं शरण आणायचं हेही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. फार मजा आली ही मैफिल ऐकताना बघताना. सुंदर. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही स्थानापन्न होऊ शकता. मंडळी जगन्मित्र अजात शत्रू असे शब्द ज्यांच्यासाठी लिहिलेले आहेत, ज्यांनी नाटक आणि सिनेमातून वेगवेगळे कॅरेक्टर्स करून रसिक प्रेक्षकांच्या मनात आणि त्यांच्या स्वभावामुळे सगळ्या कलाकारांच्या मनात प्रेमाचं स्थान निर्माण केलं असे तुमच्या आवडीचे आमच्या आवडीचे जयवंत वाडकर आहेत आज आपले खास पाहुणे कलाकार. आणि त्यांच्यासोबत धमाल करायला येत आहेत असे कलाकार ज्यांचे चेहरे राजन दादा, सुहास आणि रोहित यांनी रंगवलेत. या रे. सिस्टर, ओ सिस्टर, नाही डॉक्टर येतील ना? हे सकाळी 6 वाजताचं ऑपरेशन आहे म्हणून विचारतोय. अलार्म वाजलाच नाही म्हणून जागच आली नाही असं नाही ना होणार त्यांचं? मिस्टर राऊत, आमचे डॉक्टर म्हणजे तुम्हाला गौरव मोरे वाटतात का? सकाळी उठायचं राहूनच गेलं अशी कारण द्यायला? नो नो नो, अशी कारण फक्त ऍक्टर्स देतात. आमचे डॉक्टर्स मात्र वेळेत येतात. अरे बाप रे, आज वेगळं आहे काहीतरी. आज मजा आहे. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. सिस्टर सगळी तयारी झालेली आहे? येस, ऑफ कोर्स सर, सगळं रेडी आहे सर. सर कसं वाटतंय सर तुम्हाला? आज तुमचं पहिलं ऑपरेशन
अरे मला बरं वाटतंय मी तो एक मिनिट मिस्टर राऊत इकडे या. काय बोलताय तुम्ही सिस्टर? पेशंट घाबरला की नाही? पहिलं ऑपरेशन आहे का माझं? नो मिस्टर राऊत, डोंट मिसअंडरस्टँड. पहिलं ऑपरेशन आहे म्हणजे आमच्या सरांचा बर्थडे आज आणि बर्थडेच्या दिवशीच आज पहिलं ऑपरेशन आहे. हॅपी बर्थडे डॉक्टर. थँक्यू हॅपी बर्थडे सर, हॅपी बर्थडे. थँक्यू. पण कॅरेक्टरच्या नादात बाकी तयारी झाली आहे का? सर कालपासूनच खूप तयारी करून ठेवली आहे सर. बर. सर तुम्हाला माहितीये बलून, चमकी, केक सगळं रेडी आहे सर. Okay. सर मला सांगा आपण केक कधी कापूया? ऑपरेशनच्या आधी कापूया का नंतर कापूया सर? सर मला काय वाटतं ना आपण सर ऑपरेशनच्या आधीच कापूया. ऑपरेशन मध्ये हा माणूस मेला तर मग उगाच दुःखात केक कसं कापणार ना सर? हो काय बोलताय? माय गॉड सर यांनी ऐकलं. हो ऐकलं काय बोलताय काय तुम्ही? सॉरी सर आपण असं करूया आधी तुम्ही यांचं पोट कापा मग आपण तुमच्या बर्थडेचा केक कापूया सर. पोट काय बोल कुठून आलात? कोण आहेत या सिस्टर आहेत. मी काय म्हणतो, केक आणि पोट कापण्याआधी तुमचं कॅरेक्टर कापलं तर नको सर. नको ना? मग थांबा जरा. हो सर. सर डॉक्टर तुम्ही म्हणाला होता तुम्ही कट देणार आहात, बसा इथे. फक्त पोट कापायचं मला. काहीही होणार नाहीये. एकदम छोटंसं ऑपरेशन आहे. छोटासा कट असणार आहे. झोपा प्लीज झोपा. इथे पोटात दुखतंय की नाही? मला ब्लेड द्या. येस सर. सर हे वर करा. तिकडे बघा, त्रास होईल नाही तर. हा गुड. कशाला अभिनय करताय? ॲनेस्थेशिया दिलाय की नाही? मग कशाला ओरडायचं उगाच? अरे बापरे, मंचुरियन खाल्लेलं दिसतंय. आणि हे काय खाली? हे बघा, बडी सोप तशीच्या तशी. चावत जा राऊत, चावत जा. अरे चालतो ना मी, चालतो 6 किलोमीटर चालतो मी. अरे वाडकर, वाड्या काय? अरे तू ऑपरेशन थिएटर मध्ये कसा काय घुसलास? कसा काय घुसला म्हणजे? वाड्या कुठेही घुसू शकतो. करेक्ट. अत्र तत्र सर्वत्र वाड्यात सगळीकडे असतो. जिथे वाड्या तिथे मित्र, मित्र तिथे वाड्या. अरे पण तू इथे काय करतोय? अरे आज तुझा वाढदिवस आहे म्हणून आलो मी. अरे हो. वाड्या काका मी कधीपासून तुमची वाट बघत होते. मला माहितीये दरवर्षी तुम्ही सरांच्या बर्थडेला येता आणि त्यांच्या आधी हजर असता. आज कसं काय उशीर झाला तुम्हाला? अगं काय करणार, आज 9 वाढदिवस होते माहितीये. 6 करून आलोय. आता हा करणार, अजून 2 आहेत आणि नंतर मला शूटिंगला जायचं. म्हणजे तू आता इथून वाढदिवस साजरा करून शूटिंगला जाणार? आणि ते कुठे जाणार? अरे हे ग्रीन व्ह्यू आहे ना, ते डोंगर आहेत ना, त्याच्या कॉपच्यात आहे. अरे पण मला बेकरी नाही. कुठे आहे बेकरी? कुठे आहे डॉक्टर? यांना शूटिंगला जाताना बेकरी कशाला पाहिजे यांना? अरे वाड्या शूटिंगला नंतर जातो, आधी ब्रुनपाव शूटिंगला जातो. तुला सांगतो, याने आणलेला ब्रुनपाव खाल्ला की ब्रुन पावल्यासारखं वाटतं. वाड्या माझे जोक तुला माहिती आहे. वाड्या काका आले. कडक पाव, मस्का मार के, चाय में बुडा के. ए जॅपनीज अॅनिमे, थांब ना जरा. काय चाललंय तुमचं सिस्टर? एनिवे वाड्या काका मला एक आठवलं, आज तर प्रसाद ओक सरांचा पण बर्थडे ना. मी तर सकाळी वाचलं पेपर मध्ये. अरे आज प्रसाद ओकचा वाढदिवस नाहीये. हे पेपरवाले काही छापतात. आज आहे ना पौर्णिमा ओकचा वाढदिवस आहे. ते पेपरवाले छापलंय प्रसाद ओकचं नाव. इथे ऑथेंटिक सोर्स असताना मला न विचारता डेट टाकतात. याला काय अर्थ आहे काय? अर्थ आहे काय याला? मग तुम्हाला सांगतो सिस्टर, वाड्याला सगळ्यांच्या जन्मतारखा माहितीये, तेही वर्षांसकट. वाड्या काका म्हणजे तर तुला सगळ्यांचं वय पण माहिती असेल. म्हणजे काय? अरे प्राजक्ता नाहीये. हा सही आहे. सहीचं वय सांगू? वाड्या नाही, सईचं वय सांगायचं नाही. काय आहे सई मॅमचं वय काय आहे? अरे पण ना ऑपरेशन झालं ना, बघ सईचं वय विचारतोय. तू कुणाची वय सांगू नकोस. तुझे मित्र आहेत की नाही हे सगळे? मित्रांसाठी तू काय काय करतो? मित्रांसाठी मी वाटेल ते कर. कळलं ना? अरे मित्रांसाठी अख्खी इंडस्ट्री उलटी बिलटी करीन मी. पाड्या सगळं झालेलं आहे तुझं. हो. आता तू जाऊ शकतोस. मला ऑपरेशन करायचंय, माझा पेशंट आहे इथे. अरे ऑपरेशन काय नेहमी होत राहतात. अरे पण औक्षण महत्वाचं. औक्षण व्हायला पाहिजे. अरे काही नाही. करतो. ॲनेस्थेशिया टेन्शन घेऊ नका. एक मिनिट एक मिनिट थांबा. हे सगळं करायची गरज आहे. गरज आहे वाड्या नाही.
तिकडे. अरे नाही. अरे तो बळीचा बकरा आहे का, त्याला कशाला लावतोय? आणि तू ती जी जळती वात आहे ती त्याच्या पोटात पडली तर काय काय जळेल माहितीये तुला? काही नाही रे हो, पण हे बघ औक्षण महत्वाचं आहे. अरे आपली संस्कृतीचं जतन व्हायला पाहिजे. आता ही वेळ औक्षण करायची आहे का ऑपरेशन करायची आहे? ऑपरेशन नाही रे बाबा, हे महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे. हात दे हात दे. जीवेत शरद शतम. डॉक्टर पोटात दुखायला लागलं. अरे मला एक कळत नाही, ह्यांच्या पोटात का दुखतं? मी वेगळ्या पद्धतीने बर्थडे साजरे करतो ते. मला लागलाय म्हणून माझ्या पोटात दुखतंय. तुम्हाला काही कॉम्पिटिशन देत नाहीये मी बर्थडे सेलिब्रेशनची. आतडी बाहेर येईल, आतडी बाहेर येईल. ऐक ना, एक मिनिट थांब, इकडेच रे. एक मिनिट, तुम्हाला दुखतं कसं काय? मी मगापासून म्हणतोय तुम्हाला अॅनेस्थेशिया. ए गुलाबी सिंचन, अॅनेस्थेशिया दिलाय? हो. एनेस्थेशिया द्यायचं राहिला सर. सर ते तुमच्या बर्थडेच्या एक्साइटमेंट मध्ये झालं सर. सॉरी सर. ते अॅनेस्थेशिया आहे ना, ते दे त्याला आत्ता. हो देते सर. आणि ती अशी आहे जरा. नाही ऐक औक्षण महत्वाचं आहे माझं. ऐक झालं ना औक्षण? नाही झालं. तुझं जीवेत शरद. अरे बाबा तुझे 10 सेकंद दे मला. जीवेत शरद शतम, पश्येत शरद शतम, वर्धेत शरद शतम, नंदेत शरद शतम, जीवेत पृथ्वीक शरद शतम. शुभ जन्मदिनं तुभ्यं, शुभ जन्मदिनं तुभ्यं, शुभ जन्मदिनं तव हे, सफलं सकलं तुभ्यं, शुभ जन्मदिनं तव हे, सफलं च शुभं तुभ्यं. आता मला ऑपरेशन करू दे, तू जा. नाही रे ऑपरेशन नाही ना, ऑपरेशन. एक मिनिट. सेल्फी काढायचं ते? हो सेल्फी. बघ इकडे हस ना. आता तुझा. नाही एक मिनिट त्याला विचारू दे मला. काय मी कुठे हात केलं? अरे पडशील रे बाबा. काय झालंय काय तुला? मला ते जठरात गाठ झालीये. अरे मग तू ह्याच्याकडे का आलास? अरे मी आहे ना वाड्या इथे. बघ तुला, तू जैन सावरकर बघितलंस? त्यांचा ग्लो बघितला चेहऱ्यावरचा? माझ्या चेहऱ्यावरचा ग्लो बघ कसा आहे. बघ कसा आहे. रोज सकाळी उठायचं, पाणी घ्यायचं, नेत्रस्नान करायचं, ढाप 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 असं डोळ्यावर मारायचं 10 वेळा, आणि मग नंतर तोंडात पाणी घ्यायचं, असं फुगवायचं, तोंडात पाणी घ्यायचं 20 वेळा इकडे 20 वेळा इकडे. रप 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 रप. गाठ पडते त्यांनी? गाठ नाही पडत, ग्लो येतो. अरे ग्लोचं काय करू? मी जगलो तर पाहिजे आधी यार. अरे ग्लो काय करू? कोण आहे हा माणूस? आतडी इथून बाहेर. इकडे. अरे हे बघा काळजी करू नका. अहो तेवढंच आहे ना, मग त्यासाठी तुम्ही आरेमध्ये या ना सकाळी माझ्या बरोबर. अरे 2 दोरखंड घ्यायचे, असे झाडाला बांधायचे आणि असं उभं राहायचं. इकडे पोटाकडे. हे बघ सगळं गायब. आणि मग नंतर ज्यूस प्यायचा. लिंब घ्यायची, नंतर आलं घ्यायचं, नंतर कडुलिंबाची पानं घ्यायची, तुळशीची पानं घ्यायची, मस्त ज्यूस प्यायचा, प्यायचं. गाठ गायब. वाड्या डॉक्टर तू आहे का मी आहे रे? तू आहेस. अरे मग तू कशाला बोलतो? इकडे ये. उगाच काहीतरी सांगतो. वाड्या नको ना रे, मित्र आहेस रे तू माझा. नको ना असं करू. बघा तू इथे शुभेच्छा द्यायला आला होतास, मला बरं वाटलं. मी सर्जन आहे की नाही, मला हे करू दे, मला हे जमतं. तू तिकडे आरेमध्ये जाऊन बिबट्यांना घाबरवतोस ना, तेवढं पुरे. पेशंटला नको घाबरवू, दगा फटका होईल. तुला मदत लागली? अरे नको बाबा, मी करेन इथे सगळं व्यवस्थित. तू जा. असिस्टंट म्हणून मदत लागली. नको काय चल मी तुला घेऊन जायला आले. चल तर आहे वाड्या कसं. अरे बस मस्त. चल तू डॉक्टर मी जाणार. मला यम दिसतोय डॉक्टर. मला यम दिसतोय. डॉक्टर मी पण जाणार. मला पण यम दिसतोय डॉक्टर.
तू आज जे कॅरेक्टर पकडलेस ना तू एका जन्मात 3-4 वेळा गेली पाहिजेस. काय बोलताय तुम्ही सिस्टर? मला सुद्धा यम दिसतोय. तो काय खरा खुरा यमदूत नाहीये. हे बघा ऐका लक्षात घ्या. तुम्हाला दिसतोय वाड्यासोबत आलाय की नाही, वाड्याला हाय केला की नाही त्याने, म्हणजे तो कोणतरी ऍक्टर असणार गेटअप करून आलेला. वाड्या कुठे प्रयोग आहे का जवळपास? नाही. फालतूगिरी करू नको. तो तुमच्या नाटकात आणि सिनेमात 2 तासासाठी जो यमदूत येतो ना तो नाही मी. मग मी रेग्युलर येतो तो यम आहे. मी याला घेऊन जायला आलोय वसाऱ्या. पटकन भाईजान सेल्फी तो बनताय ना. अरे अरे ये मस्त मस्त. अरे इकडे बघ ना, इकडे बघ, परत इकडे बघ. अरे इकडे बघ ना, इकडे इकडे. अरे इकडे इकडे बघ, इकडे इकडे. लापटा हस हस. अरे सेल्फी विथ यमदूत. गेला गेला गेला, जगभर गेला. तो यमदूत आहे वाड्या काका. यमदूत आहे. असेल ना काय. वसाऱ्या तू चला पटकन, तुला सांगतो नाही तो वरती मला फाईन पडेल. चल वरती. कोण फाईन करणार आहे? फोन लाव त्याला. फोन. अरे वसाऱ्या सध्या माझ्यावरती आता कोण नाही. एकटाच डिपार्टमेंट मी चालवतोय. सगळं क्वारंटाईन झालेत. यमदूत काका म्हणजे तिकडे पण ओमायक्रॉन आहे. अरे वसाऱ्या होणारच ना. तुम्ही इकडं मास्क लावत नाही. माझी सगळी माणसं खाली अपडाऊन आउटडाऊन करतात तर त्रास तिकडं होणारच ना. ओमायक्रॉन. चल पटकन चल. अरे अरे तू लाव ना, फोन लाव ना. सांग वाड्याला बोलायचंय. लाव. ए वाड्या तुझी फालतूगिरी बस झाली वसाऱ्या. वाड्या बिड्या काय नाही. मध्ये मध्ये आता बोललास ना वसाऱ्या तर तुलाच घेऊन जाईन. कळलं ना. इकडे सगळी तुझी फालतूगिरी राहील. ते असं इकडं नेत्रस्थान आहे ना ते इथंच राहील. तोंडात पाणी घेऊन इकडं बिस्मेला सगळा गो असा घुसेल. समजलं ना. ते झाडाला लावून अचार रस्सा बिचा करतील ना आवरच होईल. त्याला पण चालणार कळत नाही का मी ड्युटीवर आहे ना. पेशंटला घेऊन जायला आलोय ना. ऐक ना प्लीज ऐक माझं. कोणाचा फोन आहे? अरे बायकोचा फोन आहे. अरे वहिनी कशा आहात तुम्ही? अरे वाड्या ओळखलं की नाही मला? अरे सेल्फी किंग आपण. ओळखलं ना आपल्याला. अरे काय ह्याला समजाव जरा. आता माझा डॉक्टर मित्र आहे, त्याचा वाढदिवस आहे. त्याच्या हातून जर डेथ झाली तर एकदम बेकार आहे ना. ह्याला समजाव. चल तुझ्या आधीच ती वैतागली. तू काय बोलतो तिच्याबरोबर फोनवरती? काल तिचा वाढदिवस होता. मी पोचलो नाही. कवरी चिरले माहितीये. सॉरी. वहिनी तुमचा वाढदिवस आहे. सॉरी हा. बिलेटेड हॅपी बर्थडे. काय आहे मला आत्ता काय. तू थांब रे तिच्या ह्याच्यात. अरे आत्ता कळलं मला. आता आयुष्यभर लक्षात राहील माझ्या. तुमची 10 सेकंद घेतो. जीवेत शरद शतम, पश्चेत शरद शतम, वर्धेत शरद शतम, नंदेत शरद शतम, जीवेत शरद शतम. आणि अजून एक नवीन गाणं आहे. शुभ जन्मदिनम तव हे, शुभ जन्मदिनम तव हे, शुभ जन्मदिनम तव हे, शुभ जन्मदिनम तव हे. आपण बघूया आपल्या हास्यरसिकांना परफॉर्मन्स कसा वाटला. सई. अत्यंत एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता. वाड्या दादा तुझं खूप 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 मनापासून स्वागत या मंचावर. थँक्यू. जितका गोड तू माणूस आहेस तितकाच गोड तुझा परफॉर्मन्स होता. आणि तुझा फोन आला नाही वाढदिवसाला की वाढदिवस पूर्ण झाला नाही असं वाटतं. आणि तुझ्या ह्या जेस्चरबद्दल आम्ही सगळेच कलेक्टिव्हली तुझे खूप खूप आभार मानू इच्छितो. लव्ह यू. प्रसाद. वाड्या वाड्या इथे आलेल्या प्रत्येक सिनियर माणसासाठी मी उभं राहून बोलतो. तू खूप सिनियर आहेस त्याचा आदर ठेवून मला उभं राहून बोललंच पाहिजे वाड्या. पण पुन्हा मी बसून बोलतो वाड्या, कारण ज्या सिनियरिटीला मान द्यायचा ती सिनियरिटी तू कधी जाणवूच दिली नाहीस. इतका तू आपलासा झाला. करेक्ट. अनेक सोहळे असे असतात इंडस्ट्रीतल्या, अनेक इव्हेंट्स असे असतात की जिथे वाड्याने येऊन सेल्फी काढला नाही
तर बायकोला खोटं वाटतं की तू गेला होतास की नाही तिकडे. वाड्यानी फोटो नाही टाकला तुझ्या बरोबर असं. सो त्यामुळे आज तू इथे आलास आणि या मंचाला भूषवलंस, त्यामुळे ही जत्रा आज सुफळ संपूर्ण झाली असं निश्चितपणे म्हणता येईल. खूप खूप आभार वाड्या आणि थँक्यू सो मच अँड वी ऑल लव्ह यू वाड्या. थँक्यू थँक्यू थँक्यू. तू नेहमीच आमचं कौतुक करत होतोस वाडा दादा. आज इथे येऊन तुला कसं वाटतंय? काय सांगू, आज माझे मित्र आता इतके लोक यायला तयार होते माझ्याबरोबर की असे जत्रा चाललंय. तर अक्षरशः तुम्हाला ऑडियन्स पण बोलावं लागेल, एवढी लोक आली असती माझी. एवढी लोक तुम्हाला भेटण्यासाठी उत्सुक आहेत सगळ्यांना. आमिर पण माहिती असतो, सगळीच लोक त्यांना माहिती असतात. खूप खूप प्रेम आहे तुमच्यावर आणि असंच प्रेम टिकून राहू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. वा वा. तर मंडळी, आता इथे साजरा होणार आहे पर्यावरणपूरक वाढदिवस आणि ती धमाल दाखवण्यासाठी आपल्या समोर येत आहेत ज्यांना पार्थेश गोस्वामी, ओंकार पवार, प्रियंका हांडे आणि हरीश कसपटे यांनी काय करतात रे ते काय करतात? अगं ही लोक सगळी काम करतात ना, म्हणून आपले स्किट सुरळीतपणे पार पडतात. असिस्टंट डिरेक्टर्स म्हणतात त्यांना. यांच्या सहाय्यक दिग्दर्शनाखाली मोठे झालेले कलाकार, त्यांच्यामुळे चांगलं स्किट करणारे कलाकार आता स्टेजवर येणार आहेत. या रे. कसा असतो बे तू? नीट नाचता जरा. हळू ना ऐकता, आपण टेरेसवरती हळू हळू सोसायटीवर. अरे भाई आज काय आहे? आज माझा बर्थडे आहे. अरे मग काय घाबरलो काय? अरे तरी पण हळू ना. हा अरे कसला हळू? बेडो बोल, तू बोल. ए बेड़ो, कोई आएगा ना ऊपर, मेरा बच्चा है, तू उसको काट डालेंगे, खत्म करेंगे उसको. मेरा बच्चों का बर्थडे बस हे रात्र झाली ना बाबा, लोक ओरडतील ना. हळू आरामात करूया आपण बर्थडे सेलिब्रेट. ठीक आहे. केक आणलाय म्हणजे इकडे तुझ्या आवडीचा पायनॅपल फ्लेवरचा केक आणलाय. कोण बोललं मला आवडतो म्हणून? अरे सगळ्यात स्वस्त मिळतो म्हणून आणलाय. काय सांगता का रे? अरे भाई कॉन्ट्री कडून आणलाय. प्रेम भाऊ मी 10 रुपये टाकले तिच्यात. काय टाकले तू? 10 रुपये टाकले. 10 रुपये टाकले तू? बरं ठीक आहे. माझं बर्थडे गिफ्ट. अरे पहिला मी देतो ना. हे बर्थडे गिफ्ट आहे. वेफरचा हार बर्थडे गिफ्ट आहे. अरे अपन लोखे लोग है भाई, कहाँ थूक में भजिए तल रहा तू. जितना है वो ले लेना. मेरा बच्चा है तू. घंटा माल टिकिया हे घे भाई. हे पण का? हे बर्थडे गिफ्ट आहे तुमच्याकडून? असू द्या. गेल्या वर्षापेक्षा तरी बरं आहे. गेल्या वर्षी मला काय दिली तुम्ही लोकांनी? सोन पापडी. तिची पण एक्सपायरी डेट निघून गेली होती. दादा काय पाहिजे तू? काय पाहिजे मला सांग. मला काय पाहिजे माहिती का? कडकनाथ खातो. कडकनाथ काया कोंबडा. नाही नंतर खाऊ आपण आरामात. काया कोंबडा खाऊ ना. ऐका देणार पण मला पण तुम्हाला एक सरप्राईज द्यायचा आहे. एक मिनिट देतो तू देता. शिवानी एकच मिनिट. सरप्राईज आहे आपला. ए शाण्या, ए हात काढ. चल ए शाण्या, चल हात काढ. ये शाना कोणाला बोलतो रे? अच्छा वनिता आहे. सॉरी मला आता बोला ना, घेऊन येत आला. सॉरी वनिता, मला वाटलं कुठला पोचगा आलाय म्हणून. सॉरी अरे आपली वनिता आहे. भाई लोग शिवाली. हाय ओंकार, नाम तो सुना होगा. हॅलो ओंकार. हाय. Let me introduce myself. Yo, the Shivali, the baby, the cutie. I am the CM. You can call me CM. हॅलो शियाम. Hello. Kaka. Who is this Kaka? हॅलो. My name is Hemant, and you can call me only him.
हॅलो हेमा. ती लाल गळते पुस आधी. याच्या आधी बरोबर बोलत होता. ही आल्या कुठे काय शहाणे आहेत बे तुम्ही लोक. पोरगी बघितलेलं की मित्राला विसरलात. पोरगी मिळालीवर मित्र पण विसरला की तसं नाही रे, तसं नाही. गौऱ्या राहू यार. कोण आहे गौऱ्या? सेटिंग करून दे ना. मला वाटलं मला तू बर्थडे विश करायला आलाय. राऊत तुला घेऊन आहे ना महेश कोठारे एक पिक्चर बनवतील. कुठला रे? हाप आपल्याला. एवढी लाल करते रे तुझी वंडीने पोचता. ऐका मित्रांनो ही शिवाली माझी गर्लफ्रेंड. आजच आमचा अफेअर झालाय. तुम्हाला प्रश्न पडला असेल की गौऱ्याला कुठे भेटली म्हणून. तर तिची मी फेसबुक वरची पोस्ट बघायचो. मला फार आवडली ती पोस्ट आणि मी तिच्या प्रेमात पडलो. गौरव प्लीज. अरे सांगू दे ना मला यार प्लीज. तिची बौद्धिक लेवल एवढी आहे ना तुम्ही त्याच्या आजूबाजूला पण नाही आहे. कुणीच नाही त्याच्या आजूबाजूला. काहीच असं काही नाहीये. नाही असंच आहे शिवा. अरे एक मिनिट मला बोलू दे. आणि तिचा पर्यावरणावरचा अभ्यास खूप आहे. तिने आता जस्ट इन्व्हर्टर मॅनेजमेंट वरती PhD पण केली. गौरव इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट वर PhD केली. इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. तेच ते. पण ती फक्त बोलत नाही, ती काम सुद्धा करते. तिची NGO पण आहे. म्हणजे निसर्गासाठी प्राण्यांसाठी सगळ्यासाठी ती कामं करते. आणि तिचा हा स्वभाव मला फार आवडला. मी तिच्या प्रेमात पडलो. तुझा ठीक आहे रे. तिने काय बघितलं तुझ्यात? खरंच असं काही नाहीये. म्हणजे मुळात गौरव मला माणूस म्हणून खूप आवडला. म्हणजे आता जसा तो दिसतोय ना साधा सरळ अगदी तसाच आहे तो नितळ. आणि त्याचा मेंदू निसर्गाने जसा बनवलाय आताही तसाच आहे अनटच्ड. अरे नाही गाईज अशी माणसं भेटणं दुर्मिळ असतं खरंच. बरं चला मी काय म्हणतो सगळं झालं ना केक कटिंग करूया का? गौरी हैप्पी द बर्थडे. सारे शहर को दुल्हन की तरह सजा दो. तुला माहितीये का दुल्हन की विदाई का वक्त हो गया था. गौरे जाने दे बड़ी बड़ा जो रे. तू केक कट कर रहे सब में बांट रहे. मी लाईव्ह जातो. हा शिवा ये नाही तिला बोलवा ना बाई. केक कट करूया शिवा. हे लाईव्ह आहे गौऱ्या इकडे बघ. केक काय झालं ते यार काय झालं? काय झालं शिवा? ती रडते अरे. काय झालं तिला? मी काय नाही केलं. रडू नको. तू बस इथे बस. रडू नको. बस Sit down. काय नाही काय झालं? While crying, looking the beauty more beautiful. काय झालं मला विचारतो. What happened? काय झालं सांग. अरे भिकाऱ्यांनो ती माझी गर्लफ्रेंड आहे. मला विचारतो ना काय झालंय. शिवा काय झालंय सांगशील? केक कटिंग करताना तू का रडली सांग ना काय झालंय. गौऱ्या पिंगू गेला. कोण पिंगू? गौऱ्या पिंगू. पिंगू अंटार्क्टिका मधला सगळ्यात वयस्कर पेंग्विन 42 वर्षांचा होता तो गेला. गौऱ्या Sad the demise. गौऱ्या गौऱ्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमान वाढतंय आणि अंटार्क्टिकामध्ये सगळे हिमनग असे वितळत आहेत रे. आणि अशाच एक हिमनगाचा तुकडा कोसळला आणि त्याच्या खाली पिंगू चिरडून गेला. पिंगू. Oh my God. Ice breaking. Oh my God.
व्हेरी खूप खूप हो खूप वाईट झालं मला माहितीये खूप वाईट झालं पण रडू नको शिवाली तू हे बघ पिंगूला आवडेल का तू रडलेलं तू अशी खचलेली त्याला मग का रडते तू का रडते तू नको ए नंगू तू ओळखतो पिंगूला इकडे रे मग जुना मित्र असल्यासारखं कशाला बोलतोय काय झालं कशाला करतोय एवढं नका करू माझा बड्डे आहे ना हा 2 मिनिटं गप्पा बस शिवा ऐक ना ऐक ना बघ तो बिचारा पेंग्विन गेला त्याचं दुःख आहे मला काय झालं गेल्या वर्षी आमच्या घरी पण एक पोपट होता तो बिचारा वारला तर आम्ही लगेच नवीन पोपट आणला कोणाला कळलंच ना की पोपट आणलाय म्हणून नवीन काय फरक पडतो ना यार त्याच्यात हे तू बोलतोयस गौरव म्हणजे असे विचार आहेत तुझे नाही तसं नाही गौरव आपल्यातला एखादा माणूस गेला तर इतक्या सहज त्याच्या जागी दुसऱ्या माणसाला आणता येणार आहे नाही कुठं माथेरान लोभ आहे एको देत आहे नाही हे बघ गौरव गौरव पिंगू हा वैज्ञानिक दृष्ट्या अति प्रगत झालेला म्हणजे आपण सगळ्यांनी जो निसर्गाचा ऱ्हास केलाय ना त्याच्यामुळे गेलेला बळी आहे लक्षात ठेवा बर सॉरी सॉरी एक काम करू चला केक कापायला घेऊन आपण या ना गौरव बी सेन्सिटिव्ह यार आताच पिंगू गेलाय तर आपण त्याच्यासाठी 2 मिनिटं शांत उभं राहून श्रद्धांजली देऊयात का ओके लाईव्ह बघणाऱ्या सगळ्या मित्रांना मला सांगायचं आहे की लिंगू आता आपल्यात राहिला नाही लिंगू सांगतो अरे पिंगू नाव आहे त्याचं आणि पिंगू नाव आहे त्याचं कर ना ते लाईव्ह बंद कर ना लोक हसतात माझ्यावरती त्यांची ओव्हर ऍक्टिंग बघ ओ माय गॉड त्यांना माहित पण नाही कोण आहे म्हणून करा ना यार ऐका ना प्लीज तू हात काढ ना यार मित्रा चला ना एक काम करूया ना केक कापूया ना प्लीज मी काय म्हणते आजच पिंगू गेलाय ना तर तो आजच गेलाय तर आपण हे असं गोड खाऊन सेलिब्रेट करणं माझ्या सतसत विवेक बुद्धीला पटत नाहीये हो आमच्या पण साधारण विवेकला नाही पटत बने तुझ्या कॉमेडीला मी एक दिवस हॉटेलला घेऊन जायला लक्षात ठेव केक नाही करायचं काय बाई मला किमान माझा बर्थडे तर बर्थडे विषयी करा गाईस पण मी काय म्हणते ते आपण ना डेसिबलची मर्यादा पाळली पाहिजे काय वाटतं तुम्हाला नाही कसं आहे ना मगासपासून आपण खूप गोंगाट करतोय आरडाओरड करतोय आणि त्याच्यामुळे ध्वनी तरंग आहेत ते इथेच आहेत आणि कसं असतं आपण जे बोलतो ते इथे वातावरणात तसेच विहार करत असतात ते नष्ट होत नाहीत त्याच्यामुळे खूप जास्त प्रमाणात ध्वनी प्रदूषण होतं आणि आपण खूप गोंगाट केल्याने आरडाओरडा केल्याने पक्ष्यांची पिल्लं आहेत ना ती घाबरतात खारुताईची पिल्लं आहेत ना ती कावरी बावरी होतात आणि कधी कधी आहे ना जमिनीला हादरे बसतात आणि माती आहे ना अशी भुसभुशीत होते आणि माती भुसभुशीत झाली तर ते डोंगर कधीही कोसळू शकतात आणि कोसळलेल्या डोंगराखाली कधी नव्हे ते एका जीवाची हाडी होऊ शकते त्याच्यामुळे प्लीज एक मिनिट हॅपी बर्थडे गौरव याने एवढं सगळं होणार आहे हे बघ एवढं मी समजावते ना तुला गौरव कसं होईल हे सगळं मी तुला समजावते प्लीज बसून घ्या ना म्हणजे बघा कसं असतं आता इथे गौरवचा बर्थडे एकट्याचाच बर्थडे बरोबर एरियात 2-3 जणांचा बर्थडे असेल शहरात 20-30 लोकांचा बर्थडे असेल आणि आत्ताच केलेल्या सर्वेनुसार असं आलंय की संपूर्ण जगात 2,08,00,000 लोकांचा बर्थडे एका आड एक दिवस असतो आणि प्रत्येकाचे बघायला गेले तर सरासरी 4 मित्र जर आपण पकडले तर 8,32,00,000 लोक एकाच वेळी हॅपी बर्थडे टू यू म्हणतात जोर जोरात टाळ्या अशा वाजवतात आणि प्रचंड प्रमाणात ध्वनी प्रदूषण करतात त्याच्यामुळे प्लीज गाईस तुम्हीच विचार करा किती प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत असतं खरंय खरंय शिवाली आज तुझ्यामुळे आम्हा सगळ्यांचे डोळे उघडलेत गाईज सॉरी
सॉरी खारुताई सॉरी सॉरी एवढं इंग्लिश बोलतो खारुताईला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? सॉल्टी सिस्टर. बरं तिकडं ऐका मला नाही करायचा बर्थडे. गौरव एवढं होतं ना सगळं माझ्यामुळं नाही करायचं मला बर्थडे. बस झालं. बर्थडे करू नका. कशाला सायलेंट बर्थडे? गौरव हॅपी बर्थडे गौरव तरी बोला कमीत कमी यार. बर्थडे बाम्स देऊ ना तुला आम्ही. बर्थडे बम्स बर्थडे बम्स पण प्रदूषण होऊ शकतं ना, ध्वनी प्रदूषण. कशाला पाहिजे बर्थडे बम्स? तुम्हाला खरं सांगू का गाईस, बर्थडे बम्स ही निसर्गाच्या जवळची क्रिया आहे खरं तर. हो अगदीच. मी तुम्हाला सगळ्यांना सांगते कसं ते. म्हणजे बघा, प्रत्येक माणसात पशु दडलेला असतो. आपण जेव्हा रागवतो तेव्हा तो म्हणजे चुकीच्या पद्धतीने बाहेर निघतो, बरोबर आहे. आता सुखाचा क्षण आहे, तर पशु त्याचा उद्रेक होण्याआधी आपण त्याला बाहेर काढलं पाहिजे. म्हणजे कसं होतं की आपलं मानसिक संतुलन आहे ते असं स्टेबल राहतं आणि आपण माणूस म्हणून खूप खुश राहतं. तर अशा सुखाच्या क्षणांना आपण त्या पशुला बाहेर काढायचं असतं. सो गाईज, तुमच्यातल्या पशुला बाहेर काढा. याला बर्थडे बम्स द्या आणि मुक्त करा तुमच्यातल्या पशुला. मुक्त करा. आता माणूस असल्यावर का वाटतंय? पशु बाहेर गेला रे. मी माणूस झालो परत एकदा. चला बाबा. गौरव पाहिलं, सगळे खुश झाले. अरे सगळे. सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने पशु बाहेर काढला ग. खड्ड्यात गेला बर्थडे. जाम बेकार. जोरदार टाळ्या. धुमाकूल परफॉर्मन्स होता यार. मला का नाही घेतलं मित्र म्हणून यार. क्या बात आहे गौऱ्या. हॅट्स ऑफ. जबरदस्त काम केलं. आपण बघूया सई काय म्हणते. सई, तुला कसा वाटला परफॉर्मन्स? याला म्हणायचं कडकडीत परफॉर्मन्स. टीमवर्क इतकं जबरदस्त होतं. फार मजा आली. सगळ्यांची नावं घेत नाही पण प्रत्येकाचं कॅरेक्टर उठून दिसलं. प्रत्येकाने कॅरेक्टर अतिशय सुंदर पकडून ठेवलं होतं. पण आज एका माणसाने ही स्टोल द शो. श्याम दादा, आय लव्ह. तुम्ही आज खाऊन टाकलात परफॉर्मन्स श्याम दादा. शिवा, तुझंही तितकंच इक्वली कौतुक करायचंय. शाब्बास शिवा. आय एम प्राऊड ऑफ यू. ब्रिलियंट ब्रिलियंट. श्याम दादा, आय वन्स अगेन लव्ह यू. मजा आली. प्रसाद, वा वा. जिंदगीच्या टेन्शनवर फॅन्टास्टिक मात्रा. जिंदगीच्या टेन्शनवर फॅन्टास्टिक मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा. तर मंडळी, आता वेळ झाली आहे निरोपाची. तर पाहायला विसरू नका शैलेंद्र राऊत आणि त्यांच्या टीमने चित्रित केलेली तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.